या परिवर्तनाची होणारी दुसरी लाभदायक बाब म्हणजे गुरुची दृष्टी शनीवर जाईल। दिनांक 29 मार्च रोजी शनिदेव निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात आले। तेव्हापासून आपण खूप वेगवेगळे अनुभव घेत आहोत। ते गुरुदेवांच्या राशीत आले आणि गुरुदेव आतापर्यंत निर्बली होते। गुरुदेव आता उच्च राशीत जाणार असल्यामुळे त्यांना बळ प्राप्त होईल। तेथून त्यांची नवम दृष्टी शनिदेवांवर पडेल। ज्योतिष नियमानुसार गुरुदेवांच्या 3 अमृत दृष्टीपैकी सगळ्यात बलवान दृष्टी जर कोणती असेल तर ती म्हणजे नवम दृष्टी होय। त्या नवम दृष्टीचा शुभ प्रभाव पडणार असल्यामुळे शनिदेव देखील सकारात्मक कार्य करायला लागतील। भावापेक्षा भावेश बलवान असं आपण सांगत असतो। मग इथे काय होतं की शनिदेव गुरूंच्या राशीत आणि त्या राशीचे भावेश झाले गुरुदेव की ते उच्च राशीत गेल्यामुळे शनिदेव देखील सकारात्मक होतील।